या बातमीचे प्रायोजक आहेत दिल्ली पब्लिक इंटरनॅशनल स्कूल उदासा. उमरेड क्षेत्रातील DPIS उदासामध्ये आपलं स्वागत आहे, जिथे शिक्षण आणि नाविन्य यांचा संगम होतो. आम्ही एक असं सर्वांगीण शिक्षण वातावरण प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहोत, जे सृजनशीलता, चिकित्सक विचार आणि चारित्र्य निर्मितीला प्रोत्साहन देते. तरुण मुलाचा मृत्यू आणि त्या मृत्यूचे भांडवल करून सामाजिक बदनामी आणि मानसिक छळ करणाऱ्या पत्रकारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी मृतकाच्या वडिलाने भिवापूर ठाणेदार यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. मृतकाचे वडील 70 वर्षीय अशोक वामनराव रामटेके यांच्या मुलाला 29 एप्रिल रोजी रात्रभर उलट्या आणि संडासाचा त्रास झाल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असताना मुलगा आशिष याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूबाबत वडील अशोक रामटेके यांची कोणत्याही डॉक्टर किंवा रुग्णालय प्रशासनाविरुद्ध तक्रार नसताना सुद्धा YouTube पत्रकार मुलगी आणि काही पत्रकार यांनी त्यांच्या संमतीशिवाय वस्तुस्थितीची शहानिशा न करता खोट्या बातम्या पसरवून पीडित कुटुंबाची सामाजिक बदनामी केली. एवढंच नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी मृतक मुलाच्या मृत्यूचे राजकारण करीत असल्याने पीडित कुटुंबाच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करून खोट्या बातम्या पसरवून मानसिक त्रास देत असल्याने संबंधित पत्रकारांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी मृतकाचे वडील यांनी भिवापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. महादर्पण न्यूज करिता मिलिंद कोल्हे, भिवापूर.